खिशातून काढायचं रिव्हॉल्वर पिस्तूल आणि सटासट गोळ्या लावायच्या. कसं काय होईल मला तुम्ही सांगा. पण पोलीस का प्रत्येकाच्या घरात जाणार? तुमचे मित्र तुम्ही घेऊन बसता किंवा आपल्यामध्ये भांडण काहीतरी असतंय. पोलीस जे आहेत ते चोऱ्या माळ्या काय मोठी काय दंगल वगैरे काय होते, गँगवार आहे किंवा आतंकवाद आहे, याच्यामध्ये जरूर त्यांचा बंदोबस्त आहे किंवा ज्यांनी मागितलेले आहे संरक्षण त्यांचं संरक्षण करणं, अशा अनेक गोष्टी करतच असतात पोलीस. परंतु आता घरातलीच ही माणसं एकमेकाच्या, गणपत महाडिक आणि ते कोण महेश महाडिक ते सुद्धा भाऊच आणि आपसातलं भांडण. आणि हे पण जे आहे दिसत आहेत तर मित्रच दिसतात, एक खास मित्र कार्यक्रमात गेले, त्याच्या कार्यालयात गेले. त्यामुळे डोकं चक्रावतं कधी कधी की कुणावर विश्वास ठेवायचा. आणि फारच भयंकर प्रकार जे आहेत घडतायत. सर पण आम्ही गृहमंत्री राहिलेलो आहे, उपमुख्यमंत्री गृहमंत्री राहिले. गृहमंत्री काय करू शकतो? प्रत्येकाच्या पाठीमागे देऊ शकतो. पण तुमचे मित्र तुम्ही घरात घेऊन बसलेले आहात, तुमचे नातेवाईक तुम्ही घरात घेऊन बसलेले आहात. काय करू शकतो गृहमंत्री? गृहमंत्री जे आहे, हा आतंकवाद वाढलेला आहे, आपण त्याला सांगू शकतो हे करा, चोऱ्या माऱ्या अमुक तमुक त्या कंट्रोल करा, बंदोबस्त नीट ठेवा, दंगे धोके कुठे होत असतील तर त्याला तुम्ही ताबडतोब कंट्रोल करा. या अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या सर्वसाधारणपणे ज्या करायच्या असतात त्या बाबतीमध्ये जे आहेत गृहमंत्री वगैरे जे आहेत पोलिसांना सांगत असतात की ही काळजी घ्या, या गँगवर चाललेल्या याची तुम्ही काळजी घ्या, काय आतंकवादी इथे आहेत की किंवा अशा काहीतरी ऍडवायझरी वरून आलेल्या त्याचा तपास लावा, किंवा बंदोबस्त इतर ठिकाणी जर काही गुन्हेगारी वाढली असेल तर ती कंट्रोल करा. याच्या पलीकडे काय सांगू शकतात? प्रत्येकाला हे देऊ शकत नाही, संरक्षण देऊ शकत नाही. पण तुमची घरातलीच माणसं नाही सगळं असं म्हणायला पाहिजे, तुमच्या बरोबर वावरणारी माणसं, त्याला गृहमंत्री काय करू शकतात?